नमस्कार मंडळी, मी निखिल चव्हाण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो निखिल चव्हाण ओरिजिनल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, आज आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आहेत गेली अनेक वर्ष आंबेडकरी रिपब्लिकन चळवळीमध्ये सक्रिय काम करणारे प्राध्यापक प्रेमरत्न चौकेकर सर. सर जय भीम, नमस्कार. जय भीम. मला सांगा, गेले अनेक वर्ष आम्ही तुम्हाला महाविद्यालयीन जीवनापासून पाहतो आहोत आणि तुमचा प्रवास हा आम्ही पाहिलेला आहे. अनेक भाषणं आम्ही तुमची पाहिलेली आहेत. काय सांगाल आज रिपब्लिकन चळवळीची सध्या परिस्थिती आणि आपला एकूण राजकीय प्रवास या संदर्भात आपली ही मुलाखत आहे, याबद्दल आपल्याला काय वाटतं? पुन्हा एकदा जय भीम सर्वांना. रिपब्लिकन पक्ष जो आहे बाबासाहेबांनी स्थापन केला 1956 ला, त्याची जर आपण तत्वप्रणाली पाहिली, विचारधारा पाहिली, तर ते या देशामध्ये परिपूर्ण पॉलिटिकल परिवर्तन घडवून आणणार आहे. या देशामध्ये जी काही लोकशाही आहे ती अतिशय सकारात्मकदृष्ट्या प्रस्थापित करण्याचा जर अजेंडा कुठला असेल तर तो फक्त रिपब्लिकन आहे. रिपब्लिकन पक्षाच्या नावाने आज अनेक लोकांनी काम केलेलं आहे. कधी कधी लोक म्हणतात, टीका करतात, एवढे गट आहेत, पण हा विचार करत नाही की नवीन गट तयार होतो याचा अर्थ असा असतो की आधीच्या लोकांनी न केलेले काम त्यांना करायचं असतं. कुठेतरी त्यांना त्रुटी वाटतात म्हणून ते करतात. मी त्या बाबतीत सकार, किती गट आहेत ह्याच्यापेक्षा कोण किती काम करतो आहे. इथे 140 करोडच्या पेक्षा जास्त आबादी आहे, लोकसंख्या आहे. त्यांचे शेकडो प्रश्न आहेत. रिपब्लिकन पार्टीच्या एखाद्या गटाने एक काम घेतलं, दुसरं काम केलं, सगळ्या पार्टींना एक काम आहे, काम. पण चला समजूया की आपण पुन्हा इथे टीका करण्याचा प्रश्न इथे असा आहे की काम जे आहे ना, काम दोन प्रकारे असतं की 3 गोष्टींचं आपल्याला बाबासाहेबांनी संविधानामध्ये सांगितलंय की सामाजिक, आर्थिक आणि पॉलिटिकल न्याय. या तिघांमध्ये न्याय प्रस्थापित झालाय का या 3 क्षेत्रात? नाही. आणि म्हणून जोपर्यंत तो न्याय प्रस्थापित होत नाही तोपर्यंत रिपब्लिकन पार्टीचं काम अज्ञातपणे सुरू राहील, अज्ञातपणे. आणि त्यासाठी आम्ही फार सकारात्मक आहोत यासाठी की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक सोशलिस्ट म्हणून आम्ही जे काम सुरू केलेलं आहे याच्यामध्ये फार महत्वाचं की या देशाच्या अर्थनीतीला, सामाजिक परिस्थितीला आणि पॉलिटिकल एकूण जे काही चाललेलं आहे याला सकारात्मक रूप देऊन या देशाचं सगळ्या जगामध्ये तो सर्वोत्कृष्ट आणि सर्वोच्च कसं होईल हे आमचं टार्गेट आहे, सारी गोष्ट आहे. म्हणून ते या दृष्टीने आम्ही काम करतो. आणि आता अनेक तरुण मुलं सुद्धा याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात येत आहेत, सोबत येत आहेत. पॉझिटिव्ह. आम्ही तुम्हाला कॉलेजच्या जीवनापासून बघतोय. तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या जीवनामध्ये या आंबेडकरी चळवळीमध्ये किंवा रिपब्लिकन चळवळीमध्ये काम करावं अशी नेमकी प्रेरणा कधी मिळाली आणि तुम्हाला कधी असं वाटलं की या चळवळीशी आपली एक बांधिलकी आहे आणि या संदर्भात आपल्याला झोकून देऊन काम करावं लागेल, अशी प्रेरणा आपल्याला कुठल्या दिवशी आणि कुठल्या क्षणी मिळाली? असा कोणता प्रसंग आपल्या आठवणीत आहे? मी सिद्धार्थ कॉलेजमधला विद्यार्थी आहे, तिथे लेक्चरर पण होतो. त्याच्यामध्ये त्या माहोलच असा होता, ते की चळवळीचा माहोल होता. वैचारिक सिद्धार्थ हॉस्टेलला आम्ही होतो तेव्हा रात्र कंटिन्युअसली रात्र आम्ही एखाद्या गंभीर विषयावर चर्चा रोज करायचो. कधीतरी आम्ही रात्री 2 वाजता उठून चहा प्यायला जायचो आणि चर्चा कंटिन्यू राहायची. आणि तिथे सिरियस एकूण त्यावेळी दलित पॅन्थरचं वारं होतं आणि ते अंगामध्ये होतं. पण एक गोष्ट होती की आमच्यावर जी काही जबाबदारी होती एकूण बॅकग्राऊंडची होती, तर एक घरामध्ये एक सपोर्टिव्ह सिस्टम म्हणून पण आमच्याकडे पाहिलं जायचं. आणि म्हणून पहिला आम्ही ते केलं की बाबा एका बाजूला शिक्षण घेता घेता दुसरीकडे चळवळीची टच होता. पण याच्यामध्ये मला जाणवलं, मला वाटतं 98च्या दरम्यान, 91च्या दरम्यान, की ओरिजिनल बाबासाहेब वाचला पाहिजे. कारण 56 लोक 56 सांगतात गोष्टी. मग मला संभ्रम आहे, अनेकांना आजही संभ्रम आहे नक्की बाबासाहेब काय म्हणतात. 91 पासून मग तो स्टडी सुरू झाला, ओरिजिनल बाबासाहेब स्वतः काय म्हणतात. हे करत असताना मग ते बाबासाहेबांचे एकूण समग्र चळवळीचं जी काही दिशा मिळाली किंवा जे काही वारा भरला अंगामध्ये म्हणा किंवा मेंदूमध्ये, तर त्याच्यानंतर मग अनेक गोष्टी, अनेक संघटनेशी संबंधित त्यांना त्यांच्यासोबत काम करणं किंवा त्यांना काही चर्चा करणं, हे करता करता शेवटी मग आम्ही 2007 साली रिपब्लिकन या नावाने आम्ही उभं राहिलो. तर रिपब्लिकन जन आंदोलन सामाजिक संघटना आहे आणि सामाजिक काम करता करता लक्षात आहे की जोपर्यंत हाऊसमध्ये जात नाही, सभागृहात जात नाही, मग ते कुठलेही सभागृह, ग्रामपंचायतीपासून संसदेकडे, तुम्ही जोपर्यंत सभागृहात जात नाही तोपर्यंत तुम्ही ज्या समाजाचे घटक आहात, म्हणजे एका विशिष्ट जातीचं बोलत नाही, SC, ST, OBC, मायनॉरिटीज वगैरे आहेत की ज्यांच्यावर आजही इथे अन्याय होतोय, प्रचंड अन्याय, डिस्क्रिमिनेशन ऑफ प्रत्येक प्रकारचा आहे.
तर त्यांचा आवाज आम्ही बाहेर रस्त्यावरची लढाई आम्हाला बरेचसे आम्ही खेळलो. बाबासाहेब एक दोनदाच फक्त रस्त्यावर उतरले आहेत. पण बाबासाहेबांकडे काही शिकवण्यापेक्षा आम्ही इतर कोणाकडून काय काय शिकलो, त्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरण्याची एक सवय लागली. रस्त्यावर कधी ते उतरायचं असतंच, प्रश्न नाही, पण सभागृहात गेल्याशिवाय तुमच्या रस्त्यावरच्या लढाईला काही उपयोग होत नाही. आणि म्हणून मग पॉलिटिकल सिस्टम तयार केली. बाबासाहेब एक मशिनरी असते, ती पॉलिटिकल मशिनरी जोपर्यंत रिसर उभी राहत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचा विजय सुद्धा तितकाच दूर राहतो. मग आता त्या पॉलिटिकल मिशनरी करता करता मग आंदोलनं पण सुरू आहेत. एक 2-3 वर्षांपासून आम्ही आंदोलन करत आहोत, सक्सेसफुल झालेली आहे, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. तर या प्रकारे प्रेरणा आहे ती बाबासाहेबांच्या मूलभूत अशी तत्वज्ञानाची काही बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं आहे आणि त्या प्रत्येक शब्दातून प्रेरणा घेण्यासारखा तो एक प्रत्येक शब्द बाबासाहेबांचा नवीन मुवमेंटचा एक विषय असू शकतो आहे, त्याच्यामुळे तिथून प्रेरणा मिळाली आहे. आपण रिपब्लिकन जन आंदोलनापासून ते आतापर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक सोशलिस्ट या नावानं तुम्ही काम करता, आपला पक्ष आहे. या सोबतच बाबासाहेबांचं एक वाक्य होतं की कुठल्याही चळवळीला एका वृत्तपत्राची गरज असते आणि त्या म्हणजे वृत्तपत्र नसेल तर पंख छाटलेल्या पक्षाप्रमाणे त्या चळवळीची अवस्था होऊ शकते, होते, असं बाबासाहेबांचं एक वाक्य आहे. या वाक्याला अनुसरून आपण सार्वभौम राष्ट्र या नावाचं एक वृत्तपत्र सुरू केलं. गेल्या वर्षी त्याचा तुम्ही एक शुभारंभ आपण म्हणूया तो केला. आज या घडीला काय परिस्थिती आहे त्या वृत्तपत्राची आणि कशा पद्धतीनं ते गेल्या वर्षभर मार्गक्रमण करते आतापर्यंत, आणि मुळात आपलं एक चळवळीचं वृत्तपत्र असावं याबद्दल आपल्याला कधी अशी प्रेरणा मिळाली? झालं असं की 2003 साली 3-4च्या दरम्यान सम्राट वृत्तपत्र सुरू झालं, जे की आंबेडकर चळवळीचं पहिलं वृत्तपत्र दैनिक आहे. दैनिक तर सहज एक बातमी द्यायला गेलं असताना तिथे संपादकांची ओळख झाली, संपादकांनी म्हटलं की तुम्ही इन्व्हॉल्व व्हा. त्यावेळी परिस्थिती अशी होती की इन्व्हॉल्व म्हणजे नक्की काय करायचं होता होता तिथे इन्व्हॉल्व झालो आणि मग रोजचं अग्रलेख लिहिणं वगैरे बरेचसे आणि एडिटिंग करणं बरंच. त्यावेळी नोकरीवर असल्यामुळे जाहीरपणे आम्हाला त्याच्यात पण बॅकग्राऊंडला बॅक ऑफ द कर्टन राऊंड टेबलचं काम केलं. तिथं तो बाबासाहेबांचं वृत्तपत्र लेखन वगैरे वाचलं, त्याच्यात ती ताकद माहिती होती, पण ती संधी मिळणं गरजेचं होतं. खरं संधी मिळणं महत्वाचं असतं. पण मग पुढचं कसं झालं की काही त्याच्यामध्ये वैचारिक मतभेद झाले वगैरे, त्याच्यानंतर मग थांबलो. पण मग 2023 साली आम्ही पुन्हा एकदा, कारण ते डोक्यात होतं, बाबासाहेब तुम्ही जे वाक्य म्हटले की प्रत्येक चळवळीला स्वतःचं वृत्तपत्र पाहिजे, वृत्तपत्र नसलेल्या चळवळीची व्यवस्था पंख छाटलेला पक्षाप्रमाणे, दॅट इज ट्रू. आणि बाबासाहेब म्हटलं मी ट्रू म्हणणार कोण आहे ते आहे. पण त्यानंतर ते प्रॅक्टिकली काम करायची वेळ आली आणि हा काळ होता कोरोनाचा 3 वर्षांचा 2.5 वर्षांचा काळ, दुसऱ्या लाटेतला. आणि प्रश्न असा होता की मी जे वृत्तपत्र निर्माण करू इच्छितो त्या वृत्तपत्रामध्ये मला लेखक लागणार आहेत, आमचे संपादकीय मंडळ लागणार आहे आणि नंतर प्रत्यक्ष ग्राउंडला काम करणारा वार्ताहर लागणार. आता माझ्या मनामध्ये प्रश्न आला की यांना काय आंबेडकरी विचारधारेचं ट्रेनिंग आहे का इतक्या लोकांना? कारण मी वृत्तपत्र चालवणार त्या प्रेरणेतून, ज्या बाबासाहेबांच्या प्रेरणेतून, मला तशी मंडळी पाहिजे की त्या प्रेरणेला प्रेरित झालेली माणसं पाहिजे विचारधारेला. काय करावं? मग 1900 म्हणजे काळामध्ये, कोरोना काळामध्ये मी स्वतः सिलेबस बनवला, आंबेडकर जर्नलिझम म्हणजे काय आणि आंबेडकरी पत्रकारिता. मोठं काम आहे. म्हणजे आता मला तुमच्याशी बातचीत करताना जाणवतंय की अशा पद्धतीनं एखादं अभ्यासक्रम बनवणं ही पहिलीच वेळ आहे मला वाटतं. आणि मग तो कसं केलं की आम्ही कोरोना काळामध्ये काय ऍक्टिव्हिटीज करता येतील, तर त्याच्या आधी संपूर्ण बाबासाहेब काय चीज आहे याचे ऑनलाईन आम्ही कोर्सेस सुरू केले. 4 बॅचेस आहेत कोरोना काळामध्ये. प्रत्येक बॅच जवळजवळ 22 लेक्चर्स होती. एक लेक्चर 2 तासाचं, म्हणजे म्हणतात 3 तास व्हायचे. नंतर शेवटच्या तासाला चर्चा व्हायची. महाराष्ट्रातून नाही, महाराष्ट्राबाहेरून लोक तिथे जाणार आणि तो आंबेडकराईट नेशन या संकल्पनेत उभं राहिला. त्याच्यानंतर मग दुसरा कोर्स सिलेबस तयार केला तुम्हाला आता सांगितलं, जर्नलिझमचा कोर्स आहे, आंबेडकर जर्नलिझम, आणि तो जबरदस्त झाला. आणि मग ऑनलाईन 3 बॅचेस झाले त्याच्या. तोपर्यंत कोरोना संपला होता आणि मग मुंबई, पुणे, नाशिक अशा अनेक ठिकाणी या ऑफलाईन कोर्सेस तिथे जाऊन दिवसभराचं ऍटलिस्ट 5 ते 6 तासाचं पॅकेज घेऊन आम्ही उभे राहिलो. त्यातून कसं झालं की जर्नलिझमची एक हे झाली की तुम्हाला असे वाटले की जिथं मी गेलो जर्नलिझम ऑफलाईन घ्यायला, तर तिथे
ज्येष्ठ मंडळी सुद्धा, पत्रकार मंडळी सुद्धा आमच्या त्या याला बसायची. आणि मी त्यांना म्हटलं की बाबा कार्यक्रम संपल्यानंतर तुम्ही तर ज्येष्ठ आहात, आता तर ऑलमोस्ट तुम्ही रिटायर व्हायला आलाय, तर तुम्हाला कसं काही दिवसभर इथे बसणं. ते म्हणलं की आम्हाला जर्नलिझम माहिती आहे, पण आंबेडकर जर्नलिझम तुम्ही जी परिभाषा तयार केली ती आम्हाला माहित नव्हती आणि आम्हाला काही ऐकायची. आणि आम्ही दिवसभराच्या शेवटी सांगू इच्छितो म्हणजे ते त्यांचं म्हणणं होतं की आम्ही खरंच नवीन काही ऐकलेलं आहे आणि आम्हाला आमची दिशा जर आम्हाला आधी मिळाली असती तर बरंच काय आमच्याकडून झालं असं. ठीक आहे. तर या प्रकारे नवीन आपण जो म्हणतो की त्याला एक ट्रेंड निर्माण करणं गरजेचं आहे. दिशा देणं कसं आहे की चळवळीला बाबासाहेबांनी दिशा दिली, पण ती दिशा आम्हाला जर समजून नाही घेतली तर आम्ही दुसऱ्याला दिशा देऊ शकतो. खरंय. हा जो मधला गॅप झाला त्याच्याबद्दल सगळ्यांचेच आभार आहे, कारण सगळ्यांनी मोठं काम केलेलं आहे. पण ते अधिक ताकदीने केलं असतं जर बाबासाहेब ओरिजिनल माहिती झालं असते. ठीक आहे, गेलेल्या काळाबद्दल आपण काही जास्त बोलू शकत नाही, कारण पुढच्या काळामध्ये आपण ही जी काही विचारधारा पसरवण्याचं काम आहे, जर्नलिझमचं आहे, ते ताकदीनं उभं करण्याचं काम सुरू आहे. आणि विविध म्हणजे त्या टप्प्यात आलं शेवटी की पॉलिटिकल पार्टीची गरज आहे बाबासाहेबांच्या ओरिजिनल विचारधारेवर आधारित. आणि त्या प्रकारे या देशातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर फक्त आंबेडकरिझम देऊ शकतो. खरंय. आणि ते आंबेडकरिझम मध्ये ज्या संस्था आणि संघटना आहेत, जी क्षेत्र आहे, म्हणजे सामाजिक कामं असो, आर्थिक कामं असो, राजकीय कामं, साहित्यिक कामं, सगळं जे आहे त्या सगळ्या काम करणाऱ्या त्या क्षेत्रातल्या लोकांना, मग तो सामान्य माणसांना वरचा टॉपचा असो त्या क्षेत्राला, त्यांना पहिलं आंबेडकरिझम माहिती पाहिजे. मग तो त्या ताकदीत त्याचं जे आयुष्य आहे, समजा 22 वर्ष काम करतो, तो 100-200 वर्षाचं काम करून जाईल की त्या विचारधारेनं त्या निष्ठेनं आणि त्या विचारधारेनं हे चाललेलं आहे, इथपर्यंत आलेलं आहे. खरं तर आता इतर राजकीय पक्षांमध्ये काम करणं हे बरेच जण करतात, पण चळवळीच्या पक्षांमध्ये काम करणं ह्याच्यासाठी एक वेगळी नशा म्हणून आपण त्याला एक प्रकारचे चांगल्या अर्थानं नशाच आहे. आणि एक 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 ताकदच असावी लागते. तुम्ही त्या त्या हाडाचा कार्यकर्ताच आंबेडकर चळवळीच्या पक्षांमध्ये काम करतो. आजच्या तरुणांमध्ये तुम्हाला तसं पोटेन्शियल तुम्हाला दिसतंय का? किंवा मला दुसरा एक प्रश्न तुम्हाला याला जोडून विचारावासा वाटतो की या माध्यमातून तुम्ही आजच्या समाजातल्या तरुणांना काय आवाहन करू इच्छिता? नंबर 1, फक्त आणि फक्त आंबेडकरी समाजाच्या तरुणांना नव्हे, बाबासाहेबांनी जे खुलं पत्र दिलं त्यातनं आंबेडकरी चळवळीतनं आपला हे रिपब्लिकन पक्ष उभा राहिला, त्याच्यामध्ये फक्त एका जाती धर्मापुरता विचार न करता पर्टिक्युलर सर्व जाती धर्मांसाठी काम करण्याचं विजन बाबासाहेबांनी ठेवलं. तुम्ही सुद्धा तो विचार घेऊन पुढे चाललेला आहात. तरुणांना काय सांगाल? तरुणांना काय सांगायच्या, तरुणांनी स्वतःहून याच्यात आलं पाहिजे. आणि मला असंख्य तरुण भेटले पुणे, नाशिक, जिथे जिथे गेलो तिथे तरुणांच्या मोठमोठे असे गट किंवा एक समूह प्रत्यक्ष शोधत बसलेला आहे. आणि त्यांनी पहिली निराशा व्यक्त केली, हे चाललंय, आम्ही तसं करतो. म्हटलं हे सोडू द्या, जे चुकीचं चाललंय ते सोडू द्या, तुम्ही काय करू शकता. मग ते इंट्रोवर्ट म्हणजे आपण म्हणतो की स्वतः आतमध्ये शोधायला आपण काय केलं आता. खरंय. हे महत्वाचं आहे की या स्टेजला समजा की आता आमचं वय अमुक आहे, तर मग काही दिवसांनी आम्ही जाणार आहोत, तर आमचं वय झालं, आमचं वेळ झाली समजा. पण हा जो वारसा आहे तो वारसा जर तुम्ही घेतला नाहीत तर पुढे शून्य आहे, अंधार आहे. खरंय. आणि ते त्यांनी मान्य केलं म्हणजे. आणि मोठ्या प्रमाणात आता ते प्रशिक्षणासाठी बोलवतात. मग ते अगदी चंद्रपूर पर्यंत आहे, महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर. अगदी त्या दिवशी आम्ही औरंगाबादला गेलो होतो गेल्या महिन्यामध्ये. तिथे औरंगाबादला एका राष्ट्रीय लेवलच्या एका संघटनेचं एक केडर होता आणि तिथे मला एक पत्रकाराची भूमिका म्हणून आंबेडकरिझम जर्नलिझम म्हणजे काय म्हणून बोलायला बोलवलं. ते जेव्हा ऐकलं त्या लोकांनी तेव्हा ते म्हणलं यस, ही मोठी गोष्ट आहे. आणि त्यातले काही जे काही त्या संघटनेला स्पॉन्सर करणारे लोक आहेत किंवा मदत, सर आम्ही तुम्हाला नक्की आर्थिक योगदान देऊ शकतो. मग त्यांनी प्रस्ताव ठेवला की सर मराठीतून सुरू केलेलं हे मोठी गोष्ट आहे, पण आंबेडकर जर्नलिझमचं गरज सगळ्या भाषांमध्ये अख्ख्या देशभर आहे. म्हणजे तामिळनाडूमध्ये पण ते पाहिजे, चेन्नईमध्ये पाहिजे, तसं काश्मीरमध्ये, तसं बंगालमध्ये पाहिजे. म्हटलं जर तुम्ही सोबत असाल सगळे आणि जर काही हा माहोल आपण बनवला तर प्रत्येक भाषेमधलं वृत्तपत्र आंबेडकरी अँगलने चालणारा आपण उभं करू शकतो. हे मी गॅरंटी देऊ. मोठी गोष्ट आहे, मोठी. आणि ते त्यांनी मान्य केले की सुरू आहे, काम सुरू आहे. तर आपल्याला प्रॉब्लेम काय आहे म्हणजे जसं की आपण नेहमी पाहिलेलं आहे, आपल्याला कमी पडतो पैसा, फंडिंग. आणि जे काही आज सुखवस्तू झालेलं बाबासाहेबांच्या एकूण अखंड आयुष्यात बाबासाहेबांचं काही प्रचंड असं काम केलं, त्यामुळे तुम्ही सगळे सेटल झालं. आणि आपल्यापेक्षा जे काही उच्च आर्थिक गटामध्ये गेलेले आहेत, सेटल झाले आहेत, ते लोक नाही देत असं नाही म्हणतो, पण फार कमी लोक
त्या ताकदीचे पैसे देतात. आणि तर आज काय झालंय की असं काही तरुणांचं जे तुम्ही म्हणतात, तरुणांना मी हेच सांगेन की पहिली गोष्ट असेल की पहिला तुम्ही बाबासाहेब माहिती करून घ्या. बाबासाहेब वाचून माहिती करून घ्यायला तुम्हाला 20-25 वर्ष लागतील. पण आमच्यासारखे काही माणसं आहेत, मी असेल किंवा आणखी काही तज्ञ लोक आहेत, त्यांना बोलवा, त्यांच्याकडून माहिती करून घ्या, पूर्ण बाबासाहेब माहिती करून घ्या. त्यातून तुम्हाला जी आतून जी आग लागेल ना ती महत्वाची आहे. मग तुम्ही नॉनस्टॉप काम करा, तुम्हाला कोणी बाहेर येऊन धक्का मारायची गरज नाही. स्वयंप्रेरणेनं काम करा. ती ताकद बाबासाहेबांची विचारधारा. तर त्यांनी ते मान्य केलं आणि मग ते म्हणून त्यांनी माझ्यावरच ढकललंय का की आम्ही 25 वर्ष वाचूच, पण तुम्ही आम्हाला जर 2-4 बैठकामध्ये दिवसभरच्या जर काही इतकं शॉर्ट मध्ये सांगू शकला म्हणजे आपण संक्षिप्त स्वरूपामध्ये ओळख जरी करून दिलं म्हणलं मी तयार आहे, तुम्ही तयार करा. आणि अतिशय चांगला हे आहे की अनुभव आहे. विविध ठिकाणच्या तरुणांनी विशेषतः त्यांच्याबरोबर सिनियर लोक आहेतच, त्यांच्याशिवाय ती येत नाही, लिंक आहे ना. तर ती आमच्या वयाची माणसं जी आहेत त्यांनी तो वारसा पुढे द्यायचा, याला अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद आता मिळतोय. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. त्याच्यामुळे अजून काही वर्ष काम करण्याची जिद्द आहे. बरोबर, काही वर्ष किती जगतो हे मात्र शेवटच्या मोमेंट पर्यंत काम करायला लागले. आम्ही एक ते हे झालेलं कसं की तो मिशन झालेलं. तसं मिशन म्हणजे कसं आहे की एक इथे आठवलं म्हणून सांगतो की एकदा सभागृहामध्ये लोकसभेमध्ये संसदेमध्ये नेहमीप्रमाणे बाबासाहेब सगळ्यांच्या आधी जाऊन बसलेले आहेत, पुस्तके घेऊन बसलेले आहेत, सोबत काहीतरी चालत होते, कुठलं तरी पुस्तक गंभीरपणे वाचत होते. आणि तेवढ्यात नेहरू येतात, त्यावेळेचे पहिले पंतप्रधान, आणि ते म्हणतात डॉक्टर आंबेडकर काय आंबेडकर इथं पण सुरूच आहे का. एक खेळकरपणे मस्करीत आहे. बाबासाहेबांनी त्यांना उत्तर दिलं तर फार म्हणायचं, मिस्टर नेहरू, पॉलिटिक्स मे बी फन फॉर यू, इट्स अ मिशन फॉर. खूप मोठी गोष्ट. आणि त्यामुळे काय झालं की नेहरू तर गंभीर झाले, पण ते जे वाक्य आहे की ती जी भूमिका आहे, मग ते सार्वभौम राष्ट्रासारखं आपलं वृत्तपत्र असेल म्हणा किंवा ज्या ज्या ठिकाणी आपण काम करायला पाहिजे ते मिशन म्हणून केलं पाहिजे. मला काय त्यातून मिळेल हा प्रश्न उभा राहता नाही की मी काय देणार आहे. माझं एक पे बॅक टू सोसायटी एक मोठी गोष्ट आहे माझं, ते मी केलं पाहिजे, ते सिरियसली केलं पाहिजे. या उद्देशानं आम्ही चाललेलो आहोत आणि त्याला बऱ्यापैकी फ्रुट्स येतील. कारण नवीन पिढीनं जर साथ आणि देत आहेत तर त्या प्रकारे, आणि नवीन पिढीमध्ये जी आग आहे म्हणजे ज्यांच्यामध्ये जी आहे ती प्रचंड आहे. प्रॉब्लेम असा आहे की जे नेतृत्व म्हणतात ते नेतृत्व कुठेतरी कमी पडतं. तर ते सामूहिक नेतृत्वाच्या मार्गातून, जसं की आज टीमवर्क, नेतृत्व सुद्धा टीमवर्कच्या रूपाने उभं राहतं सगळ्यांच्यामध्ये, तसं जर आंबेडकर चळवळीमध्ये उभं राहिलं जवळच्या काळामध्ये तर ही जी तरुण मंडळी आहे ना, प्रचंड म्हणजे अभ्यास आहे आणि आग आहेच, आणि आग ती नेहमीच आहे बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये. तर ती जर पुन्हा एकदा कामाला लागली तर आताचा माहोल असा की आता असं RSS एवढा आहे मोठा, हे काही म्हणजे वादळात जसं सुकी पानं उडून जातात ना तसं हे उडून जातील इतकी ताकद आंबेडकरी तरुणांमध्ये आज आहे, एकूणच चळवळीमध्ये. तर मी त्यांना असं सांगेन की हे सिरियसली समजून घेणे जॉईन होईल. आणि माझ्याकडे जॉईन झालं तर मी वेलकमच करतो. कुणाकडे ते अभ्यास करून कुणाकडे जायचं ते करा, तुम्ही अभ्यास केला पाहिजे, चर्चा केली पाहिजे, पण मी सगळ्यांना स्वीकारायला तयार बोलतो. मुलाखतीच्या शेवटी मला एक प्रश्न विचारावा वाटतो. आतापर्यंत आंबेडकरी चळवळीतल्या पक्षांनी लोकलढ्याचे उपक्रम म्हणूया किंवा काही चळवळी अशा उभ्या केलेल्या आहेत, पण त्याला प्रस्थापित मीडियाने त्यांची कधीच दखल घेतलेली नाही. त्याच्याबद्दल आता फार वेगळा आपण कदाचित एक वेगळा पॉडकास्ट करूच. सद्यस्थितीला आंबेडकरी चळवळीतल्या आंदोलनाला मीडिया कशा पद्धतीनं कानाडोळा करते किंवा तिकडे बघत नाही, हा एक वेगळा संशोधनाचा आणि चर्चेचा विषय राहील. पण मग आज या घडीला तुम्ही ऊसतोड कामगारांच्या प्रश्नासंदर्भामध्ये तुम्ही एक लाक्षणिक उपोषणाची हाक दिलेली आहे. आणि या आधी देखील रिपब्लिकन पक्षाने तुम्ही जो ज्याचं तुम्ही नेतृत्व करता त्या पक्षानं आतापर्यंत कोणकोणती अशी आंदोलनं केली आणि ती कोणती सक्सेस झालेली आहे, याचं आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही माहिती द्या. नक्कीच. तर मी आणि माझे साथीदार जे आहेत अतिशय सिरियसली काम करणारे, अभ्यासपूर्ण काम करणारे आणि जे ट्रेनर्स आहेत, केडर्सचे ट्रेनर्स सगळे आहेत. तर त्याच्यामध्ये एक उदाहरण देईन मी की ज्याच्यामध्ये मी प्रत्यक्ष सहभाग घेतला मला वाटतं 2 वर्ष. दिंडोरी म्हणून नाशिकमध्ये जो तालुका केस, तर तिथे एक ग्रामपंचायत आहे दिंडोरी, ऍक्च्युली गाव. तर ती दिंडोरीमध्ये नगर परिषदेचे मध्ये रूपांतर झालं.
त्यानंतर असा फतवा निघाला की आता हे बघा की 20-25 वर्ष काम करणारे कर्मचारी आहेत ते आजपासून टेम्पररी होते. म्हणजे 20-25 वर्ष त्यांनी सगळे सरकारी जे काही पेमेंटच्या बाबतीमध्ये सॅलरीच्या बाबतीमध्ये जे काही उपलब्ध असलेले सगळे नियम त्यांना लागू होते आणि एका फतव्याने त्यांना टेम्पररी करून टाकलं. उद्यापासून तुम्ही टेम्पररी आहात. त्यांचा लढा ते लोक आमच्याकडे आले, आम्ही त्यांचा लढा लढलो. अगदी दिंडोरी नगरपंचायती समोरच आम्ही उपोषणाला बसलो, 2 दिवसाचं धरणं धरलं आणि तिथे म्हटलं की हा मोठा अन्याय आहे आणि त्याला विरोध झाला प्रस्थापित आंदोलन म्हणजे सिस्टम सरकारी सिस्टम. मग आम्ही आझाद मैदानावर धरणं धरलं 1 दिवसाचं आणि आश्चर्य म्हणजे तो एवढं सिरियसली होतं की सरकारनं त्याचे एक आम्हाला स्पेशल मिटिंगला बोलवलं आणि त्यानंतर जवळजवळ 6 महिने असा फतवा निघाला की जे काही दिंडोरीचे लोकांना अन्याय झाला कर्मचाऱ्यांना तो आम्ही दूर करत आहोत आणि त्यांना नियमित कामगार म्हणून 20 ज्यांची जेवढी सर्व्हिस झाली ते सगळे त्यांना बेनिफिट मिळणार. आता इथं ते संपत नाही, आता सुरुवात होती आणि नंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं असं फतवा काढला की जी आर काढला की अख्ख्या महाराष्ट्रात जसं अशा प्रकारचं जिथे अन्याय झालेला आहे ग्रामपंचायतीचं पण नगर परिषद महानगरपालिकेचं तर त्या सगळ्या ठिकाणचा आम्ही जो काही हे अन्याय झालाय तो दूर करत आहोत आणि त्यांना नैसर्गिक पुढचंच प्रमोशन आणि आर्थिक बेनिफिट मिळते. म्हणजे फक्त आम्ही 2दाच त्याच्यावर काम केलं, धरण धरलं आणि उपोषण केलं. त्याचं कारण असं की आम्ही स्पेशल त्याचं ड्राफ्टिंग जे आहे की बाबासाहेबांची पद्धत होती की रस्त्यावर कमी यायचं परंतु ड्राफ्टिंग तुमचं पॉवरफुल पाहिजे. म्हणजे सॉल्ट गोर कमिशन पासून ते बाबासाहेब शेवटच्या अगदी कॉन्स्टिट्यूशन बनवण्यापर्यंत ड्राफ्टिंगला जे हे बाबासाहेबांच्या जी ताकद आहे ती ताकद आम्ही वापरली आणि ते सक्सेसफुल झालं. आता येणाऱ्या 17 तारखेला म्हणजे मंगळवारी नेक्स्ट येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही शेतमजुरांचा प्रश्न घेतला. एकूणच मजूर आणि शेतमजुरांचा भारतामध्ये देशामध्ये 30 कोटी मजूर आहेत, शेतमजूर आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 2 कोटी आहेत. 2011च्या जनगणनेप्रमाणे 1,40,00,000 होते. आता ते वाढले कारण मध्यंतरीच्या प्रायव्हेटायझेशनच्या याच्यामध्ये बरेचसे लोक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सोडून गेले आणि गावी शेतमजूर काम करतात. ऊस तोडीचा जो तुम्ही हे घेतला मग अशी संदर्भ घेतला, ऊस तोडणी कामगारांमध्ये प्रॉब्लेम असा आहे की ऊसचा जो मालक आहे तो मालक काय करतो की त्यांना 3-4 महिन्यासाठी काम देतो पण तो पूर्ण त्याचं शेत आहे ना बंदिस्त करून घेतो, त्याच्यात त्यांना राहायचं आहे विथ फॅमिली. आणि त्यामध्ये अतिशय वाईट गोष्ट अशी आहे की ऊस तोडणी कामगाराची पत्नी असते, तिच्या गर्भाच्या पिशव्या काढून घेतलेल्या आहेत. म्हणजे तिच्या नैसर्गिक जे स्त्रीत्व जे आहे ते स्त्रीत्वावर हा अतिशय मोठा अन्याय केलेला आहे. का तर या ऊसतोडणी कामगाराच्या काम करताना या जर स्त्रीचं जर तिला गर्भधारणा झाली तर मी बिनकामाची होईल, बरोबर आहे. अशा एका भयानक व्यवस्थेमध्ये आज आपण जगत आहोत. तर यांच्यावर होणारा अतिशय म्हणजे एखाद्या स्त्रीचं स्त्रीत्वच काढून घ्यायचं म्हणजे जे आपण म्हणतो ना गर्भाशयाची पिशवी म्हणजे मोठी गोष्ट आहे. तिचं स्त्रीत्व त्याच्यात आहे म्हणजे हा माणूस किवर घात आणि तो एका विशिष्ट जातीचा नाही. खरंय. या देशातल्या 50% लोकांवर आज 30 कोटी लोक भारतामध्ये आहेत, मजूर आहेत आणि त्याच्या बाहेर असलेले विविध क्षेत्रामध्ये मजूर काम करतात. तर त्यांच्यावर पण अशी विविध प्रकारची बंधनं आहेत. दुसरी गोष्ट या शेतमजुरांचा प्रॉब्लेम असा आहे की भारतामध्ये शेतकऱ्यांचे खूप मोठे संप झाले, आंदोलन झाले, त्यांना बेनिफिट मिळाले. स्टेट गव्हर्नमेंट असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, त्यांनी त्यांना दिले, बजेटमध्ये त्यासाठी प्रोव्हिजन केल्या. पण ज्या शेतमजूर ऍक्च्युली ज्यांचे हात काम करतात शेतामध्ये, ज्यांच्या हातातून ज्यांच्या श्रमशक्तीतून या देशाची संपत्ती निर्माण होते, या देशाचं जीडीपी वाढतो, त्या जीडीपी वाढणाऱ्या हात शेतमजुरांना काही मिळत नाही. त्यांचं नोंदणी सुद्धा देशाने केलेली नाही रिसर्वने आणि त्यांच्यासाठी एकही आहे ना. पण उदाहरण कामगारांसाठी कल्याणाचे मंडळ आहेत, महामंडळ आहेत, अनेकांसाठी आहेत, जाती आहेत. पण शेतमजूर महामंडळ किंवा कल्याणकारी मंडळ असं झालेलं नाही. आमची ती मागणी आहे की या म्हणजे ज्यांना तुम्ही आतापर्यंत निग्लेक्ट केलेला आहे सरकारने सगळ्या म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट, तर या मोठ्या वर्गाला 30 कोटी म्हणजे मोठी गोष्ट आहे आणि ती वाढणारच आहे. कारण आता प्रायव्हेटायझेशन काय झालं की नोकऱ्या मी तुम्हाला माहिती असेल की गिरणी कामगारांच्या संपामुळे जी गिरणी बंद झाल्या त्यानंतर मुंबईतले गिरणी कामगार गेले आणि शेतामध्ये काम करायला लागले. हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिजे. म्हणजे अतिशय एक काळी म्हणजे राजासारखा तो गिरणी कामगार गिरणी गाव ज्याला म्हणतात तो राहायचा. जेव्हा गावी जायचा राजासारखा जायचा. आज तो त्याच गावामध्ये त्याला शेतमजुरी करायला लागते आणि अनेक नको ते काम करायला लागतात त्या प्रकारचे. तर ह्या प्रकार अजूनही वाढणार आहे कारण आता जे काही सरकारी नोकऱ्या जवळजवळ बंद झाल्या आहेत आणि दुसरी गोष्ट आहे की
या आमच्या 17 तारखेच्या याच्यामध्ये आम्ही आणखी एक मागणी करतो आहोत. कामगारांचं, शेतमजुरांसाठी महामंडळ पाहिजे, त्यांच्या कल्याणकारी, त्यांना आरोग्याचं आहे, त्यांचं आर्थिक, सामाजिक आणि विशेषतः आरोग्याचं. आणि दुसरी गोष्ट, या शेतमजूर कामगारांना 3 महिने तुम्ही काम करता, हंगामी काम आहे, 3 महिन्यानंतर त्यांनी काय करायचं, हा मुद्दा आहे. आणि या वर्षी समजा की या साताऱ्यामध्ये काम करतायत, पुढच्या वर्षी सांगलीमध्ये काम करतायत, पुढच्या वर्षी सोलापूर, कोल्हापूर, यांना स्थैर्य नाही. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर अतिशय वाईट परिणाम होतो. बरं, तो हाही फार महत्वाचा मुद्दा आहे. तर त्याच्यासाठी आम्ही म्हणतो की महामंडळ निर्माण करावं, त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर, उच्च शिक्षणावर सरकारने खर्च केला पाहिजे, कारण ते या देशाची प्रॉपर्टी वाढवत आहेत, सध्या जीडीपी वाढवत आहेत. आणि याचा लागून दुसरा जो महत्वाचा मुद्दा आम्ही घेतो या 17 तारखेच्या आंदोलनामध्ये, तो आहे की प्रायव्हेटायझेशन, म्हणजे खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण पाहिजे. तर याला बरेच जणांशी बोललो, काही लोक म्हणजे हे शक्य आहे का, म्हणत नसतं, काय शक्य नाही. आज अमेरिकेसह 76 देशांमध्ये खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण आहे. अफर्मेटिव्ह ऍक्शन म्हणून ते वापरतात अमेरिकन, युरोपमध्ये अनेक देशांमध्ये आहे, विविध कारणांसाठी देतात. तर मग भारतामध्ये काय प्रॉब्लेम आहे? तर भारत प्रायव्हेट पण नाही, टोटली प्रायव्हेटेशन नाहीये, मिश्र अर्थव्यवस्था आहे. आता ती खाजगीकरणाकडे संपूर्ण चालली. 91 पासून हा जो काही गोंधळ चाललाय, घोटाळा चाललाय, तर त्याला कुठे थांबवत आहे. लोक जोपर्यंत जागृत होत नाहीत तोपर्यंत चालेल. लोक जागृत झाल्यानंतर याला रिव्हर्स करता येईल. बाबासाहेबांच्या भाषेमध्ये ते आमचं काय म्हणतं की सोशलिस्टिक इकॉनॉमी जे ते आणता येईल. कारण हे आणणारे तुम्ही, आम्ही आमच्या नंतर तुम्हीच आहात, तुमची पिढी आहे, नवीन पिढी आहे, की या पिढीने जर तशी प्रकारची मानसिकता तयार केली आणि हाऊसमध्ये तशा प्रकारची माणसं पाठवली सभागृहात, तर तो एका तासाची गोष्ट आहे की हा जो सगळ्या गडबड घोटाळीचा जो इकॉनॉमी झालेली आहे, ती तुम्ही रिव्हर्स करून बाबासाहेबांच्या स्टेट्स हे म्हणतात बाबासाहेब इकॉनॉमी किंवा स्टेट सोशलिझम ज्याला म्हणतात बाबासाहेब, तो आणू शकतो आपण. ते पण दीर्घ पल्ल्याचं आपलं उद्दिष्ट आहे की स्टेट सोशलिझम बाबासाहेबांच्या संकल्पनेमधला तो आणायची आमच्यावर जबाबदारी, आमच्यावर म्हणजे रिपब्लिकन्सवर जबाबदारी आहे. आणि जो रिपब्लिकन्स कोण आहे या देशामध्ये, तर या देशाच्या संविधानामध्ये असं म्हटलंय की डेमोक्रेटिक सोशलिस्ट, सॉव्हरीन डेमोक्रेटिक सोशलिस्ट, आणि पुढे म्हटलंय की रिपब्लिक हा देश आहे. भारतात राहणार भारतीय, अमेरिकेत राहणार अमेरिका, तसंच रिपब्लिक देशामध्ये राहणार रिपब्लिकन आहे. या देशातले 100% लोक रिपब्लिकन्स बाय फॉल्ट आहेत, बाय डिफॉल्ट, संविधानाच्या कॉन्स्टिट्यूशन म्हणते, कॉन्स्टिट्यूशन बरोबर. त्यामुळे या देशातला प्रत्येक रिपब्लिकन म्हणजे 140 रिपब्लिकन्स या देशामध्ये, 140 कोटी आहे, असं माझं स्वतःचं मत आहे. त्याला फक्त जाणीव नाही की आम्ही रिपब्लिकन. तर ती जर जाणीव देण्यामध्ये आम्ही सक्सेस होलो, तर या देशाची इकॉनॉमी, सोशॉलॉजी सगळी आहे ते रिव्हर्ट करण्यामध्ये, जे बाबासाहेबांच्या संकल्पनेमध्ये आहे तशा प्रकारचं राष्ट्र उभारणं हा या रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक सोशलिस्टचा अंतिम उद्दिष्ट आहे. धन्यवाद सर. गेल्या अर्धा तासाच्या या जवळपास मुलाखतीमध्ये सरांनी ज्या ज्या विषयांना स्पर्श केला त्याबद्दल अधिक आपल्याला माहिती घेण्याची आमच्या सर्वांची इच्छा आहे. येत्या आगामी काळामध्ये निखिल चव्हाण ओरिजिनलच्या माध्यमातून आम्ही हा नक्कीच प्रयत्न करू की सरांसोबत आंबेडकरी चळवळीतील विविध विषयांच्या पैलूंवरती एक भाष्य करण्याचं त्यांना विनंती करू. आणि अशाच पद्धतीच्या नवीन सिरीज आम्ही आणण्याचा एक सरांच्याच परवानगीनं तो परत प्रयत्न करण्याचा आम्ही एक मनोदय या ठिकाणी मी व्यक्त करतो. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर मुलाखतीबद्दल. अधिक माहितीसाठी निखिल चव्हाण ओरिजिनल या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला कमेंट नक्की करा. धन्यवाद. जय भीम सर्वांना.